होय, चोरी मीच केली होती, पण दीदीच्या सांगण्यावरून. आणि इतकंच नाही, जे 20 लाख आहेत ना, ते कृष्णा याचे दागिने मोडून कसं आणलं याचा पुरावा आहे माझ्याकडं. महाप्रसादा दिवशी घाटावर तुझ्या लेकीनं अख्ख्या गावासमोर या इंदुराणीच्या अब्रूचं धिरडं भाजलं होतं. तसंच तुझ्या अब्रूचं धिरडं पंचायतीसमोर भाजणार ही इंदुराणी. आता आमचा निर्णय ऐका. जनार्दन जाधव येत्या 2 दिवसात त्या जागाच्या 7 बाऱ्यावर फक्त कृष्णाच्या नावाची नोंद व्हायला पाहिजे. आणि 23 लाख कृष्णाच्या हक्काचे आहेत, ते तिला देण्यात यावे. नाही नाही, 30 लाख मला नगद. एकदा जे सोडलं ते सोडलं, पुन्हा त्या वाटेने मला जायचं नाही. कृष्णाई, अहो दागिने तुमचं स्त्रीधन होतं, त्याच्यावर तुमचाच अधिकार आहे. नाही, एका आईचं खरं स्त्रीधन तिची लेकरं असतात. माझं धन माझ्या लेकी आहेत. जागा मला मिळाली, माझ्या लेकीन संकट मला तिथं राहायला मिळालं, बस. मला दुसरं काही नको. अगं पण ते 20 लाख काय या चोरांच्या घशात घालायचं? नाही मातोश्री, गावाच्या भल्यासाठी त्याचा उपयोग झाला तर माझी काय बी हरकत नाही. जिचं पाय धुवून पाणी प्यायला पाहिजे, तिलाच पायावर नाक रगडून माफी मागायला लावायची भाषा करत होतीस तू. आता कृष्णाच्या पायावर नाक रगडून तू माफी मागायची. नाही तर 5 गावातनं वाळीत टाकू तुला. बरोबर आहे इंदुराणी, कृष्णाईची पाय धरून माफी माग, नाहीतर तुला आणि जनार्दनला गावबंदी, समजला? ऐ, आता नुसतं माफीवर भागले. माझ्या जागी गौरी असती की नाही, एवढ्याला गाढवावरनं दिंड काढली असती तुझी, आणि 10 वर्षाची जेल फिक्स केली असती. आता ग गौरीचं नाव घेतल्यावर तुला घाम का फुटलाय? इंदुराणी, गुमान माफी मागून टाक. जंगलात राहावं लागेल, नाही तर झोपडं बांधून.